नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुणसे निंगोट माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूपच मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला जीवन बदलणारे 5 मुद्दे सांगणार आहे। आजकाल आपल्या आजूबाजूला आपण बघतो की प्रत्येक जण हा बिझी असतो, सर्वांनाच घाई असते, पण प्रत्येकालाच आपली प्रगती करायची असते। एव्हरी टाइम आय वॉन्ट टू प्रोग्रेस, पण त्यांना लांबलचक लेक्चर नको असते। काहीही सांगायचं असेल तर अगदी 2 मिनिटांमध्ये सांगा। जसं की भूक लागली म्हणजे म्हणतात की मॅगी बस 2 मिनिट्स, त्याप्रमाणे आम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगा। अँड डे बाय डे वी वॉन्ट टू गेट बेटर अँड बेटर। तर मी आपल्याला आज 5 मुद्दे सांगणार आहे। त्यामधला फर्स्ट पॉइंट हा आहे, स्टॉप प्रोकास्टिनेशन। तुम्ही एखादं काम करायला घेता, उद्या करू, परवा करू, पुढच्या आठवड्यात करू, पुढच्या महिन्यात करू। समजा तुम्हाला रूम साफ करायची आहे, आज संडेला रात्री झोपायला वेळ झाला तर असं करूया, पुढच्या संडेला करू। म्हणजे काय की दिरंगाई नको, चालढकलपणा नको। काम सुरू केलं की पूर्वतयारी आपोआपच होते, म्हणून कोणत्याही कामाला विलंब न करता काम सुरू करणे म्हणजेच स्टॉप प्रोकास्टिनेशन। आपला दुसरा मुद्दा आहे, लव युअर वर्क। आपल्या कामावर प्रेम करणे। आपण जे कोणतेही काम करतो, समजा तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही अभ्यास करता, तुम्ही नोकरीवर असाल तर ऑफिसमध्ये तुम्हाला जी कामं सोपविलेली असतात ती कामं आपण करतो। गृहिणी असाल तर दररोज स्वयंपाक करणे, वेगवेगळे पदार्थ बनविणे, हे कामं आपण करणार। तर कोणतंही काम असो, त्या कामामध्ये अगदी मन लावून ते काम करायचं। भक्तिभावाने देवाची पूजा आपण जसं करतो, अगदी सकारात्मकपणे त्यामध्ये जीव ओतून, प्रेम ओतून, अगदी प्रेमाने ते काम करायचं, म्हणजेच लव युअर वर्क। आपला तिसरा मुद्दा आहे, कन्सिस्टन्सी। कन्सिस्टन्सी म्हणजेच सुसंगतता किंवा सातत्य। आपण बघतो की आपल्याकडे काहीही जे सुंदर असतं, जसे की आपण बॉलिवूडमधले किंवा हॉलिवूडमधले ॲक्टर ॲक्ट्रेस किंवा गाणं म्हणणारे, डान्स करणारे, तर आपण त्यांना अगदी म्हणजे प्रतिक्रिया देतो की वा सुंदर आहे, मला हे आवडले, मला ते आवडले। तर हे जे त्यांचं आवडणं आपल्याला दिसतं, त्यामागे त्यांचे किती परिश्रम असतात, त्यांची किती मेहनत असते, किती त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले असतील, हे आपण बघत नाही। जर सातत्य नसेल तर असं म्हणण्यात येईल की तिचे काम कधीतरी उत्तम असते, पण ती सातत्यपूर्ण नाही, ही तिची समस्या आहे। हर वर्क इज समटाइम्स गुड, बट द प्रॉब्लेम इज दॅट शी इज नॉट कन्सिस्टंट। किंवा एखाद्याचं काम चांगलं असेल तर असं म्हणण्यात येईल की त्याचे विचार आणि कृती सुसंगत आहे। हिज व्ह्यूज अँड ॲक्शन्स आर कन्सिस्टंट। म्हणून जीवनामध्ये कन्सिस्टन्सी अतिशय आवश्यक आहे। हार्ड वर्क, आणि केव्हापर्यंत करायचं आहे, जोपर्यंत आपल्याला त्या कामामध्ये परफेक्शन येत नाही। परफेक्शन येईपर्यंत कन्सिस्टन्सी, सातत्य, सुसंगतता अतिशय आवश्यक आहे। आपला आजचा चौथा पॉइंट आहे, नाही म्हणायला शिका। यू शूड लर्न टू से नो। हाऊ टू से नो टू पीपल। प्रत्येक वेळेस काय होते की आपले मित्र मैत्रिणी आपल्याला बोलावतात किंवा आपल्या घरी येतात आणि आपल्याला म्हणतात की चल माझ्यासोबत बाहेर जाऊ, मला काम आहे। पण उद्याला तुमची टेस्ट असते क्लासमध्ये, किंवा तुम्हाला जर्नल कंप्लीट करायचं आहे, तुम्हाला रेकॉर्ड लिहायचं आहे, पण तुम्ही त्याचं मन दुखून आहे म्हणून तुम्ही त्याच्यासोबत जाता। किंवा तुमच्याकडे तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणाचा तरी बर्थडे असतो
आणि तुम्ही तर ठरवलेलं असते की माझं वजन वाढलेलं आहे, तर मला गोड खाणं आता कमी करायचं आहे किंवा बंद करायचं आहे. पण त्या बर्थडेमध्ये तुम्हाला आग्रह करण्यात येतो आणि सांगण्यात येतं की आज तुझं डाएट बेट काही सांगू नको, आज तुला एक गुलाबजामुन आणि केक खावाच लागणार आहे. आणि त्याच्या आग्रहास्तव आपली इच्छा नसूनही आपण तो गुलाबजामुन आणि केक खातो. आणि मग काय होते की पुन्हा कुणाचा बर्थडे आहे तर त्या दिवशी तर खाल्लं तुम्ही, मग आज काहीच झालं नाही, मग आजही खाऊ शकता. म्हणून मग असं त्यामध्ये ते वाढत जातं. म्हणून आयुष्यामध्ये नाही म्हणायला आलं पाहिजे, नो म्हणायला शिकायला पाहिजे. 5वा आणि अतिशय महत्त्वाचा आपला मुद्दा आहे लेझीनेस, म्हणजेच आळस. तुम्ही ठरवलेलं असतं की उद्यापासून मी मॉर्निंग वॉकला जाणार. सकाळी अलार्म लावलेला आहे आणि अलार्म झाला, पण आज जरा थंडी जास्त आहे, आज नाही जाऊया, उद्या जाऊया, परवा जाऊया. किंवा तुम्हाला स्विमिंग लावायचं आहे, पण आता सध्या थंडी जास्त आहे, वेळ कमी आहे, म्हणून आता आपण 8 दिवसानंतर स्विमिंग जॉईन करू. तर असं हा जो आपल्या अवतीभोवती जो एक आळस नावाचा माणूस असतो, तो आपल्या अवतीभोवतीच असतो आणि तो आपल्याला खाली खेचण्याचं काम करतो. म्हणूनच असे म्हणतात की लेझीनेस इज डिसइन्क्लिनेशन टू ॲक्टिव्हिटी. तुम्हाला तुमची रूम आवरायची असते, कपाट साफ करायचं असते, पण जाऊ द्या, पुढच्या वेळेस करूया, पुढच्या संडेला करू, पुढच्या सुट्टीच्या दिवशी करू. म्हणजे हा आळस नावाचा माणूस आपल्याला आपल्या जीवनातून त्याला काढून टाकायचं, कारण तो आपला शत्रू आहे. त्याला आपण जीवनामधून हद्दपार करून टाकायचं, त्याला ढकलून द्यायचं आणि त्याला बाहेरची वाट दाखवत बेदखल करायचं. आपण हे 5ही पॉईंट्स आजपासूनच सुरू करणार आहोत. असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.